सर आपलं नाव? माझे नाव अंकुश सोमाजी वाघापुरे, राहणार कर्नलवाडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. काय नक्की आपली समस्या आहे आणि तुम्हाला काय पद्धतीने त्रास दिला जातोय? माझी समस्या एकच आहे की माझ्या कुटुंबावरती व माझ्यावरती इतका मोठा अन्याय झालेला आहे की ह्या पोलीस प्रशासनाविरुद्ध माझी एक तक्रार आहे की मी कुठल्याही आमची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे, तरी आम्ही शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. परंतु ह्या काही म्हणजे या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा आणि ह्या पोलीस प्रशासनाचा अतिशय चुकीचा आणि गलथान कारभार फक्त आणि फक्त दंडांगड्यांनाच हा पोलीस प्रशासनाचा न्याय मिळतो आणि गोरगरिबांना मात्र त्याच्यापासून वंचित राहावं लागतं. तर माझं म्हणणं असंच आहे की तुम्ही फक्त जर पैसे दाखवले आणि पैशावरतीच न्याय मिळू शकतो. माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मी एवढं काही हे वाचलं नाही, परंतु माझं जेवढं ज्ञान आहे तेवढं मी सांगू शकतो की अन्याय हा सहन करणारा सर्वात मोठा गुन्हेगार असतो. बरोबर. परंतु माझं वैयक्तिक म्हणणे आहे, मी काही लय मोठा की हे नाही आहे, परंतु माझ्यावरती जो अन्याय झालाय, मी अक्षरशः तुम्हाला सांगतो 2021 सालामध्ये माझ्यावरती व माझ्या कुटुंबावरती अशी वेळ आली होती की आम्हाला आत्महत्या करणे किंवा आतमध्ये बसणे, पोलीस म्हणजे अटक होणे, हे दोनच मार्ग होते. परंतु मी दोन्ही मार्गांना न जुमानता मी माझ्या स्वतःच्या हिमतीवरती आणि माझं आई वडील अपंग आहेत, माझी पत्नी आणि 2 मुली आणि 1 मुलगा आहे. माझ्या कुटुंबावरती एवढा मोठा अन्याय केला. आमच्याच भावकीतील एक सराईत गुन्हेगार आहे, बारामती व पुरंदर तालुक्यात सराईत गुन्हेगार आहे. तर ती 1-2-4 जणांची टोळी आहे. तर काय नाव आहे सांगू शकाल? दादा सोनाना वाघापुरे आणि दोंडेबा दगडे आणि पांडुरंग नाथ्याबा दगडे, 1-2-4 जणांची टोळी आहे. ही कोणाची जमिनी खरेदी विक्री, कोणाचं तुम्हाला सांगतो कोणाची जमिनीची खरेदी विक्री, कोणाचं जमिनी बळकावायच्या, एखाद्या सामान्य शेतकऱ्यांनी कुठे जमीन घेतली असेल तर त्याला कसा तरी त्रास देऊन येथून काढून द्यायचा आणि त्याला अडचणीत कसा येईल एवढं फक्त पाहायचं. आणि माझं एक वैयक्तिक मत आहे, मी पण शेतकरीच आहे. मी माझ्या स्वतःच्या व स्वकष्टाच्या जीवावरती शेती करून शेती विकत घेऊन शेती केलेली आहे. बरोबर. परंतु मला ह्या माणसांची माझी अतिशय मैत्री संबंध होते आणि ह्यांनी मला ह्यांचा जी पार्श्वभूमी आहे ते आपल्याला मान्य नाही, ते आपल्याला काय जुळत नाही. मला एक सांगा, तुमची जर एवढी मैत्री होती, घनिष्ठ मैत्री होती, फार म्हणजे तुमच्या घरमध्ये आणि ते दोन्ही साईडचे लोक होती तुमच्या, मग एवढं प्रकरण वाढायचं कारण काय नक्की? कारण फक्त एक की त्यांना माझी रोडच्या कडेला असणारी जमीन ही त्यांना म्हणजे आता ह्या जमिनीमध्ये आपण उभं राहिलो ही जमीन त्यांना पाहिजे होती. ही 2-3 वर्षापूर्वी ही माझ्या मागे लागली होती की तुझी जमीन आम्हाला विकत दे. ही बोगोटा वर्ग 2 ची जमीन आहे. मी स्वतः विकत घेतलेली आहे आणि त्या माणसांनाही विकत घेऊन दिलेली आहे आणि मी रीतसर परमिशन आणून ही जमीन विकत घेतलेली आहे. तुमच्याकडे त्याचे कागद आहेत? सगळे डॉक्युमेंट आहेत माझ्याकडे. तर त्या माणसाच्या म्हणजे ज्या दादा सोनाना वाघापुरे यांची पत्नीच्या नावाविषयी जमीन आहे आणि माझी अंकुश सोमाजी वाघापुरे या दोघांच्या सामायिक क्षेत्र 4 एकर 6 गुंठे क्षेत्र आहे. तर हे क्षेत्र आम्ही 2017ला विकत घेतलेलं आहे. तर मी 2019ला त्याचा दस्त केलेला आहे कलेक्टर साहेबांकडून परमिशन आणून. मी स्वतः वैयक्तिक मी त्याच्यासाठी पळालो आहे आणि त्या माणसांना 1ही रुपया न देता मी त्याला मैत्रीच्या पोटी त्या क्षेत्रामध्ये घेतला आणि त्याचं सर्व डॉक्युमेंट क्लिअर करून दिले. परंतु ह्यांना अशी बुक सुटली की ह्याला इथून उठवायचं आणि त्या गावातून ह्याला आपल्या वय आणि कमी असून ह्याला जास्त थोडीशी म्हणजे बुद्धी जास्त आहे आणि किंवा आपल्याला ऐकत नाही, म्हणजे कुठल्याही बाबतीत माझं थोडंसं त्याच्यापासून शिक्षण जास्त आहे. तर विषय असा आहे की हे क्षेत्र ज्यावेळेस नाव व्हायच्या अगोदर 4-5 दिवस त्यांनी मला नेरा हॉटेल या नेरेमध्ये हॉटेलमध्ये बोलवलं आणि म्हणले की तुझ्या जी नाव करण्यापेक्षा हे क्षेत्र आम्हाला तू देऊन टाक आणि तू मोकळा हो.
तर माझी बी एक जिद्द होती की मी क्षेत्र विकू शकत नाही म्हणलं, आणि माझं आणि शेतीचं हे जसं देशावरती माणसाचं एखाद्याचं प्रेम असतं तसं माझं आणि शेतीवरती माझं वैयक्तिक प्रेम आहे. आणि मी एक वेळ स्वतः संपल पण शेती विकणार नाही आणि विकूही देणार नाही कुणाला. तर माझं म्हणजे इतकं नातं जमिनीचं माझं घट्ट आहे. तर विषय असा आहे, ह्यांनी मला 2-3 वेळा बोलवलं निरेमध्ये, 2-3 वेळा बोलवले. मी सांगितलं की माझी काही जमीन विकायची नाही. तर ह्यांची जरा म्हणजे पोलीस केसेस असतील, कुठं कुणाचं काय समजा काही विषय असेल कोर्ट कचेरीचा, मी कधीही कोर्ट कचेरीची पायरी वेंगलेलो नाही. आपलं जे आपल्या बुद्धीला पटतं तेच आपलं करणे, आणि कोणाच्याही वाईट मार्गाने कधीही गेलो नाही. परंतु 13/10/2021 रोजी ह्याला त्याच्याच काकाने एका व्यवहारापोटी अण्णा तोलवा वाघापुरे आणि त्यांची इतर भाऊबंदकी होती, भाऊ होती त्यांची, ते जमिनीच्या व्यवहारातून आणि थोडेसे पैशाच्या ह्याच्यातून कमिशनमधून त्यांची थोडीशी मारामार झाली. तर अण्णा वाघापुरे यांनी त्याला 2 चापट मारली होती. तर त्याच्यावरून त्यांचा वाद झाला होता जमिनीवरून. तर त्यांनी काय केलं, त्यांच्या ज्या 8 आरोपी बरोबर माझं नाव 2-3 दिवसांनी घेण्यात आलं. 2 दिवस मला त्याचं कारण काय? 2-3 दिवसांनी का पहिल्या स्टार्टला जोडलं तेव्हा का नाही जोडलं? की पहिल्यांदा FIR मध्ये काय त्यांनी नाव माझं घेतलं नाही आणि फिर्यादीने पण काय सांगितलं नाही. तर 2 दिवस मला त्यांनी असं सांगितलं, माझ्याकडून विचारून घेतलं सगळं, कसं वाद झाला, कसं काय झालं. तर मी माझ्या शेतातच होतो आणि माझ्या शेतात शेजारी त्यांचा वाद झाला. तर आपला आणि त्याचा काही वादाचा संबंध नाही त्या माणसाचा. यांनी काय केलं, यांचं कमिशनवरून आणि जमिनीच्या व्यवहारावरून वाद झाले होते. आणि ह्यांनी काय केलं, ते वाद आपल्या म्हणजे ह्याला कसा वावण्यात येईल त्या पद्धतीने पूर्ण तयारी केली आणि एक कट रचण्यात आला माझ्या विरोधात. तर ते असा विषय झाला की मला 2 दिवस काय त्यांनी सांगितलं नाही पोलीस स्टेशनला. मारामार झाली आणि ती पोलीस स्टेशनला तक्रार फिर्यादीने दाखल केली. आणि मला कैलास बोतपागर आणि सुदर्शन होळकर ह्यांनी एका आमच्या गावातल्या श्रेष्ठ माणसाकडून फोन करून मला पोलीस स्टेशनला साक्ष देण्यासाठी. कैलास बोतपागर ते कोण आहेत? ते PI होते आपले निरा पोलीस स्टेशनचे. आणि सुदर्शन होळकर हे हवालदार होते. अच्छा. आणि त्यांनी काय केलं, मला एक वैयक्तिक म्हणजे फोन करून एका माणसाजवळ मला म्हणले की तुमची जबाब नोंदवायच्यात आणि त्या केस संदर्भात थोडीशी माहिती पाहिजे आम्हाला, म्हणून मला बोलवून घेण्यात आलं. आणि बोलवून घेण्यात आल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की तुला तर एकतर ह्या केसमध्ये साक्षीदार व्हावा लागेल, नाहीतर आरोपी व्हावा लागेल. समोर 2 पर्याय आहे. तर मी म्हणलं सर ते आमच्या भावकीतला विषय आहे, मी काय त्याच्यामध्ये पडू शकत नाही आणि माझं आणि त्यांचं काही पटत नाहीये, मी काय त्यात साक्षीदारही होणार नाही आणि माझा त्या केसशी काही संबंध नाही. परंतु मी न साक्षीदार झाल्यामुळं त्यांनी मला आतमध्ये अटक केली आणि माझ्याजवळ असणारं साहित्य म्हणजे माझ्या गळ्यातील एक 5 ग्रॅम पेट्या होत्या आणि एक ब्रेसलेट होतं 6,000 रुपये किमतीचं, मी त्यांच्याकडे जमा केलं आणि मला आतमध्ये अटक मला करून घेण्यात आलं. तर ज्या आरोपींनी त्याला मारला त्यांनी काही अटक केलं नाही. आरोपी घरीच होते, त्यांच्या समोर हिंडत होते, त्यांना काही त्यांनी केलेलं नाही, अटक केलं नाही. आणि काय त्यांना म्हणजे फक्त आपली यायची आणि येडा मारून जायची, एवढाच विषय. त्यांनी काय केलं, मला तिथं बोलवलं आणि अटक करून माझ्या गळ्यातील पेट्या होतं ते जप्त केलं, काढून घेतले आणि मला म्हणले ते आम्ही कोर्टामध्ये जमा करतो आणि तुला नंतर मिळतील. परंतु मी 2-3 वर्षे वाट पाहिली. 2 वर्ष माझ्यावरती त्यांनी डबल केस केली, म्हणजे 326. परत त्याच आरोपीने माझ्यावरती फिर्यादीने माझ्यावरती परत माझी विहिरीवरती मी जाऊ नाही म्हणून माझ्यावरती परत 326 8 दिवसांनी परत म्हणजे मी असं ऐकलं तुम्ही जर विहिरीवर जाणार असाल तर त्यांच्या बायका उभ्या करतात, त्यांनी मला बलात्काराच्या केस मध्ये उठवू अशी मला धमकी दिलेली. आणि सर्व त्यांचं नातेवाईक जरा जास्त असल्यामुळं माझे वडील मोकळे आहेत आणि माझं नातेवाईक इथं कमी आहेत ह्या गावामध्ये. माझे सर्व नातेवाईक दौंड, शिरूर आणि पारनेर या तालुक्यामध्ये आहेत. परंतु आमचे नातेवाईक इकडे कमी असल्यामुळे त्यांचे नातेवाईक जरा जास्त असल्यामुळे
ते लगेच ते माणसं जरा हे करून जरा पोलिसांवरती दबाव आणून ते हे करतात. परंतु आमचं कुटुंब एकल म्हणजे त्यांनी आजपर्यंत वाळीतच टाकलं आहे आम्हाला. परंतु माझ्या मुलाची शपथ घ्यायला लावली त्यांनी. म्हणजे ते पण मला त्या विचारायचं होतं गुन्ह्यामध्ये तुम्हाला माझा काही शपथ घ्यायला लावली हा. ते नक्की काय प्रकरण होतं? त्या गुन्ह्यामध्ये माझा काही संबंध नसताना ह्यांनी सर्व मला अटक झाल्यानंतर जामीन झाल्यानंतर मला 8 दिवसानंतर जामीन झाला आणि त्यांनी मला मंदिरामध्ये बोलवलं आणि म्हणले की कशाचं मंदिर आहे ते? आमच्या नायकोबाचे एक धनगर समाजाचं एक देवस्थान आहे, नायकोबा मंदिर म्हणून. तिथं बोलवण्यात आलं आणि 2 गावची सरपंच होते. आणि मला एवढंच वाईट वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये मी कधी हारलो नाही, परंतु त्या दिवशी मी हारलो. 2 गावचे सरपंच आणि पोलीस पाटील यांनी कोणत्या गावचे सरपंच होते? गुळूंचे आणि कर्नलवाडीचे. माझे आता सध्या ते माझे सरपंच आहेत. हा. त्यांच्या समोर मला मुलाची शपथ घ्यायला लावली आणि मी तिथून पूर्णपणे तुटून गेलो की या गुन्ह्यात माझा काही संबंध नाही. आणि मला याच्यात काय माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगतो की मला माझ्या मुलाची शपथ घेऊन मी सांगितली की माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही. आणि जर संबंध असेल तर माझं मुलगा 1 वर्षाच्या आतमध्ये मरल अशी शपथ घ्यायला मला त्यांनी लावली. आणि तिथून उठल्यानंतर त्यांनी मला मंदिरात येणं बंद केलं. आणि बंद केलं. वाघेतून काही लोकांना दारू पाजायची, माझ्या घरावरती दगडी टाकायला लावायची आणि मला नाहक त्रास दिला. माझं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. मला एक सांगा, आता तुम्ही ह्या शेतामध्ये आत्ताच्या ह्या शेतामध्ये उभा आहेत, हे तुमची स्वतःची जमीन आहे ना? मी स्वतः विकत घेतलेला आहे. आणि तुम्ही गावातलं तुमचं घर असून सुद्धा इथं शेतामध्येच तुमचा छोटासा संसार मांडलाय. याला अजून कडनी काहीच नाहीये, फक्त कागद लावलेली आहेत. आणि तुमचं संसार इथं आहे, म्हणजे तुम्ही तुमचे बकऱ्या पण इथंच ठेवताय आणि 2 मुलं पण दिसतात आहे मला आता इथं छोटी छोटी. काय सांगाल तुम्हाला, का त्यांनी ते गावातून बाहेर येण्यास आणि शेतात येऊन राहण्यास भरी पाडलं जमीन किंवा भाग पाडलं? माझी जमीन ह्यांनी कशी द्यावावी आणि ह्या जमीन विकून ह्यांनी पूर्ण उद्ध्वस्त व्हावं. पोलीस प्रशासनाचा दांडगाईशाही आणि काही नातेवाईक त्याचे पोलीस प्रशासनामध्ये असल्यामुळे थोडस वर त्यांना माहिती असल्यामुळे आम्ही कधी पोलीस प्रशासनाचा आमचा काही संबंध आलेला नाही. मी स्वतः 15 वर्षाचा असताना पासून माझ्या हातात सर्व मी कुटुंबाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. आम्ही ऐकलं तुमची आई पण अपंग आहे. अपंग आहे, वडील अपंग आहे, वडिलांना बोलता येत नाही. मी 15 वर्षाचा असताना मी शाळा सोडून दिली आणि सर्व कुटुंबाची जबाबदारी माझ्यावरती आहे. आणि यांनी मला जोपर्यंत मी संपत नाही असा वेळा त्यांनी उचललेला आहे की ह्या कुटुंब जर एकदा एक माणूस संपला तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होणार. बरोबर. आणि ही सर्व प्रॉपर्टी असेल किंवा काही गोष्टी असतील त्या आपल्याला मिळतील हे यांचा हेतू आहे. अनेक कुटुंब माणसांनी मी असं ऐकलं की तुमच्या घराच्या म्हणजे आता राहता ह्या जागेवरती लिंब येतात, टाचण्या येतात, त्या लिंबाला कधी भंडारा टाकला जातो, कधी लिंब टाकली जातात, भीती दाखवली जाते. परंतु आम्ही कुठल्याही ह्याला बळी न पडता आम्ही आमचं जीवन रोजचं जगत आहे. परंतु माझं एक लोकांना सांगणं आहे, म्हणणं आहे की एखाद्यावरती जर अन्याय झाला तर अन्याय सहन करणारा हा सर्वात मोठा गुन्हेगार असतो. मी सर्व लोकांच्या पर्यंत गेलो, मला आजपर्यंत कुठेही न्याय मिळाला नाही. मला तेच विचारायचं आहे तुम्हाला की 2017 मध्ये झालेली घटना 21 मध्ये झालेली आहे. हा सर, 21 मध्ये झालेली घटना आणि 21 ते आज 23 2 वर्ष होऊन गेले. 24 साल लागले, 3रं वर्ष लागलंय. आणि मग तुम्ही एवढे दिवस का शांत बसलात? सर्व लोकांच्याकडे हात टेकले, सर्व आमदार असतील, खासदार असतील, सर्वांकडे गेलो. परंतु हा गंभीर स्वरूपाचा 307 कलम हा लागल्यामुळं कोणीही त्याची दखल घेत नाही. आणि ते म्हणले की ही कोर्टातून आम्ही कोर्टाची न्यायालयीन लढाई लढू. ते आम्हाला माहिती आहे की न्याय आम्हाला देईल, हे पूर्णपणे आम्हाला माहिती आहे आणि विश्वास आहे न्यायालयावरती आमचा. परंतु जोपर्यंत माणसाने त्रास सहन होतोय तोपर्यंत त्रास सहन करीत राहणे आणि कुटुंब उद्ध्वस्त होतं अशा गोष्टी सर्वसामान्य लोकांना न परवडणाऱ्या आहेत. आणि माझं एक वैयक्तिक म्हणणं असं आहे की
की न्यायालयीन लढाईतून न्यायदेवता आम्हाला जरूर न्याय देईल, परंतु त्या असल्या प्रवृत्तीच्या लोकांपासून जरासं सावध राहावं. न्यायालयाची लढाई होईल तेव्हा किंवा न्याय देईल तोपर्यंत तुम्ही जर बसला वाट हो. बघत बसला तर तुमच्या घरातल्या कुटुंबातल्या एखादी व्यक्ती जाऊ शकते. जाऊ शकते. मग तुम्ही त्याच्या विरोधात काही करू शकत नाहीये का? तुम्हाला का वाटलं नाही एवढ्या 3 वर्षामध्ये की आपण कुठेतरी गेलो पाहिजे बा, SP म्हणा किंवा काय? मी सर्व SP-ना अर्ज केले, DYSP-ना केले, PI ला केले, 2-3 PI बदलून गेले, परंतु एकदा तर अशी घटना घडली मी ह्या प्रकरण दाबून धरण्यासाठी हं, सुनील महाडिक PSI होते जेजुरीला, हं. त्यांनी माझ्या PI होते ते. PI होते, हं. त्यांनी मी ज्यावेळेस अटक होतो, तू इथून पुढे काहीच हालचाल करायची नाही, शांत राहायचं, हं. फक्त आम्ही म्हणून तसंच राहायचं आणि काही अच्छा. हालचाल करायची नाही. अच्छा. तर ह्यांनी माझ्या कुटुंबातील काही माणसांना बोलवून हं. इतकं घाण मारलं. माझ्या जीवनात सर्वात वाईट प्रसंग तो आणि दुसरा माझ्या मुलाची शपथ घ्यायला लावली. हे 2 वाईट प्रसंग माझ्या जीवनात घडून गेले आणि असे कुणाही बाबतीत घडू नये. आणि माझी एक विनंती आहे की आपण कोणाच्याही हे करता आपल्यावरती जर अन्याय होत असेल, हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. एवढं बोलून मी थांबतो.